सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व गुरुजनांना माझा नमस्कार. माझे नाव अरुणा श्रीरंग मुंडे, जिल्हा परिषद शाळा उमरकांचन. मी आज विद्यार्थ्यांना इयत्ता 4थीचा पेपर सोडून देणार आहे. पेपर नंबर 2 इंग्रजी. याच्यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत आणि 50 गुण आहेत त्या प्रश्नांना. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिला प्रश्न पाहणार आहोत. अरेंज द फॉलोइंग लेटर्स अल्फाबेटिकली. म्हणजे खालील अक्षरे वर्णानुक्रमे लावा. वर्णानुक्रमे म्हणजे काय? अनुक्रमे ABCD नुसार अक्षरे लावायची आहेत. मग आपल्याला अक्षरं कुठली दिलेली आहेत? SACZ आणि K ही 5 अक्षरं आपल्याला दिली आहेत. मग याच्यामध्ये ABCD नुसार पहिल्यांदा कुठलं अक्षर येतंय? तर ए हे अक्षर सुरुवातीला ABCD नुसार येतं. तर आपण पर्यायामध्ये पाहूया. या पर्यायांमध्ये पहिल्या पर्यायामध्ये Z सुरुवातीला आले, त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये K आले, त्यामुळे तोही पर्याय असू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये A आलेला आहे, म्हणजे हा पर्याय 100% आहे. चौथ्या पर्यायामध्ये पण K आलेले आहे. बघा, आपल्याला SACZ आणि K दिले, त्याच्यामध्ये सुरुवातीला A आलेले आणि इथं तिसऱ्या पर्यायामध्ये पण A आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? याच्यामध्ये A नंतर B नाहीये, त्यामुळं आपण A नंतर येणारा B आपल्याला घ्यायचा नाहीये. C इथं आहे, त्यामुळं आपण इथं C घेऊया. A नंतर B नसल्यामुळं आपण C घेतलेला आहे. C नंतर D, E, F, G आणि K येते. मग इथं K आहे आणि या पर्यायामध्ये सुद्धा K आहे आणि इथं सुद्धा K आहे. K नंतर L, M, N, O, P, Q, R, S सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याला अनुक्रमे जायचंय. ABCD नुसार आपल्याला जायचंय. S नंतर T, U, V, W, X, Y आणि Z. म्हणजे Z इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजेच आपल्याला 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. राईट द करेक्ट वर्ड फॉर. म्हणजेच संबंधित योग्य शब्द लिहा. इथं तुम्हाला एक शब्द दिलाय आणि त्याच्या संबंधितचा एक शब्द दिलेला आहे. म्हणजे स्कूलशी संबंधित काय आहे? क्लासरूम. मग जंगलशी संबंधित काय असेल? तर पहिला पर्याय आहे कार, दुसरा पर्याय आहे डॉक्टर, तिसरा पर्याय आहे ट्री आणि चौथा पर्याय आहे रिव्हर. म्हणजे बघा, स्कूलमध्ये क्लासरूम असते, मग जंगलमध्ये काय आहे? तर जंगलमध्ये काय असेल? तर जंगलमध्ये ट्री असते, म्हणजे झाड असते. जंगलमध्ये कार नसते, डॉक्टर नसते, रिव्हर म्हणजे नदी सुद्धा नसते. जंगलमध्ये काय असते? ट्री म्हणजे झाड. तर इथे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे तिसरा प्रश्न बघा. गिव्ह द अपोजिट वर्ड्स फॉर काइंड. आता काइंड, पहिल्यांदा आपल्याला काइंड या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तर काइंडसाठी अपोजिट वर्ड कुठला असणार आहे? काइंड म्हणजे नम्र. तर नम्रसाठी अपोजिट वर्ड काय आहे? इझी नाहीये, त्यामुळं 1 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. जॉय म्हणजे आनंदी पण नाहीये. एंड म्हणजे शेवट, एंड सुद्धा नाहीये. तर काइंड साठी क्रुएल म्हणजे क्रूर हा शब्द इथं बरोबर आहे. म्हणजे काइंडच्या विरुद्धार्थी शब्द, अपोजिट शब्द आहे क्रुएल. त्यामुळे आपण 2 नंबरचा पर्याय इथं घेणार आहोत. त्यानंतर पुढे 4 नंबर. व्हॉट इज द टाइम. म्हणजे तुम्हाला इथे एक घड्याळ दिलेलं आहे आणि त्या घड्याळामध्ये किती वेळ झालेला आहे हे विचारलेलं आहे. इथं तास काटा 3 वर आहे, मिनिट काटा 12 वरती आहे आणि सेकंद काटा 8 वरती आहे. त्यामुळं आपल्याला घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत, तास काट्यावरून आणि मिनिट काट्यावरून आपण समजू शकतो की घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. 6 वर काटा नसल्यामुळे आपण म्हणतोय की 6 वाजलेले नाहीयेत.
त्यानंतर 3वर काटा आहे, त्याच्यामुळं आपण समजून जायचं की किती वाजलेले आहेत, 3 वाजलेले आहेत. काटा 4 वरती पण नाहीये, त्यामुळे 4 वाजलेले नाहीयेत. आणि काटा 10 वरती पण नाहीये, त्यामुळे 10 सुद्धा वाजलेले नाहीयेत. तर घड्याळामध्ये किती वाजले आहेत, तर 3 वाजले आहेत. त्यामुळे 3 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. पुढे आपण इथं 5वा प्रश्न पाहिला आहे. विच इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ हॅज नॉट. बघा इथं हॅज आले, म्हणजे पुढच्या पर्यायामध्ये कुठं हॅज आहे का ते बघा, म्हणजे खालीलपैकी संक्षिप्त रूप लिहा. पुढच्या पर्यायामध्ये कुठं हॅज आहे का पहा, तर हॅज इथं आहे बघा, इथं आहे, त्याच्यामुळं हॅज हे येऊ शकतंय. इथं बघा वोंट आहे, वोंटचं रूप कुठलं आहे, विल नॉटचं संक्षिप्त रूप म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा वोंट आहे. हॅव नॉटचा हॅवंट आहे, कॅनॉटचा कांट आहे. त्यामुळं हॅज आणि हॅज ह्या शब्दावरून आपण लक्षात ठेवावं की हॅज नॉटचं संक्षिप्त रूप हे हॅझंट आहे. त्याच्यामुळं 3 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. व्हॉट इज द शेप ऑफ आवर सन. सन म्हणजे सूर्य, सूर्याचा आकार कसा आहे, तर सूर्याचा आकार स्क्वेअर आहे का, स्क्वेअर म्हणजे काय, चौरस. सूर्याचा आकार राऊंड आहे का, बघा राऊंड. त्यानंतर सेमी सर्कल, सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ, मग अर्धवर्तुळ आहे का सूर्याचा आकार, नाही, अजिबात नाही. स्क्वेअर आणि सेमी सर्कल अजिबात नाहीयेत. आता इथं आहे स्पेअर, स्पेअर म्हणजे पण गोल आणि राऊंड म्हणजे पण गोल. बघा पण इथं पर्याय स्पेअर येत नाही, इथं राऊंड येतोय, कारण तुम्हाला आकार विचारलंय. आणि आकार कसा आहे, गोलाकार आहे. आकार कसा आहे, गोल आहे. त्याच्यामुळं आपल्याला राऊंडमुळे गोलाकार पर्याय लिहायचा आहे, स्पेअर लिहून चालणार नाही. पुढचा पर्याय प्रश्न 7 नंबरचा प्रश्न. ऑन विच ऑफ बॉडी पार्ट डू वी वेअर रिंग. बघा शरीराच्या कोणत्या अवयवावर आपण अंगठी घालतो, तर आपण अंगठी कुठे घालतो बघा, हात. आपण पूर्ण हातामध्ये अंगठी घालत नाहीत. लेग, लेग म्हणजे पायात सुद्धा अंगठी घालत नाहीत. 3 नंबरचा पर्याय फिंगर, फिंगर म्हणजे हाताची बोटे, तर आपण हाताच्या बोटामध्ये अंगठी घालतो. आणि हेड म्हणजे डोकं. 4 नंबरचा सुद्धा पर्याय येत नाही, 2 नंबरचा येत नाही, 1 नंबरचा येत नाही, 3 नंबरचा पर्याय इथे येतो. हाताच्या बोटामध्ये आपण काय करतो, अंगठी घालतो. पुढं प्रश्न नंबर 8वा. सॉल्व द पझल विथ द गिवन क्लू. म्हणजे पुढं काही क्लू दिलेले आहेत, याच्यानुसार पर्याय दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला हे सॉल्व करायचे. त्यांनी पझल दिलंय बघा, हे आपल्याला या क्लूच्या मार्फत काय करायचं, मदतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा पहिल्यांदा बी जर टाकून बघितलं तर शब्द तयार होत नाही. त्यानंतर यन जर टाकून बघितलं असा सुद्धा अर्थपूर्ण एखादा शब्द तयार होत नाही. उभा आणि आडवा असे 2 अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत एकच अक्षर वापरून. बघा बी टाकलं तर अर्थपूर्ण शब्द उभा होत नाही, म्हणजे आडवा सुद्धा होत नसणार आहे. यन टाकलं तर उभा शब्द होत नाही, म्हणजे आडवा सुद्धा होत नसणार आहे. इथं 3 पर्याय बघा. इथं जर आपण ए टाकलं तर स्टार आणि ॲरो, बघा स्टार आणि ॲरो हा शब्द तयार होतो, म्हणजेच इथं 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे 9वा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. जुलै, इथं महिने दिलेत पहा, जुलै, ऑगस्ट, आणि ऑगस्ट नंतर कुठला येतो, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, आणि नंतर ऑक्टोबर. म्हणजे इथं कुठला महिना त्यांनी गाळलेला आहे, तर सप्टेंबर. इथे जून आहे, नोव्हेंबर आहे, मे आहे, आणि आपल्याला कुठला पाहिजे, सप्टेंबर. त्याच्यामुळे 4 क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे. पुढे प्रश्न 10वा आहे बघा. सदिच्छा, ग्रीटिंग व्यक्त करताना खालीलपैकी कोणते उद्गार वापरतात. सदिच्छा, बघा सदिच्छा म्हणजेच काय, थोडक्यात शुभेच्छा. शुभेच्छा देताना आपण थँक्यू म्हणत नाहीत, सॉरी पण म्हणत नाहीत.
आणि यू आर वेलकम सुद्धा म्हणत नाही. यू आर वेलकम म्हणजे स्वागत, सॉरी म्हणजे माफी मागणे, थँक्यू म्हणजे धन्यवाद. आपण सदिच्छा देताना ऑल द बेस्ट असं नेहमी वापरतो. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. पुढे बघा 11 नंबरचा प्रश्न आहे, विच डायरेक्शन डज द फॉलोइंग एरो शो, म्हणजे खालील बाण कोणती दिशा दर्शवतो. बघा अशा प्रकारचं जर तुम्हाला दिलं असेल तर याच्यासाठी काही वेळेस काय होतं, आपली राईट आणि लेफ्ट बाजूच नेहमी चुकते. अशा वेळी काय करायचं, आपला जो पेपर आहे त्याच्यावरती आपण बोट ठेवायचे. या हाताचं एक बोट ठेवायचं आणि या हाताचं एक बोट ठेवायचं. आपली जी बाजू उजवी आहे, जेवण करण्याचा हात जो आपला आहे त्याला राईट साइड म्हणायचं, आणि जी आपली डावी बाजू आहे त्याला लेफ्ट हँड म्हणायचं. म्हणजे लक्षात ठेवा, आपण जो पेपर सोडवतोय त्याच्यावरती जी बाजू आपण ठेवतो, जसं मी आता माझी बोटं ठेवली आहेत, ही 2 बोटं ठेवली आहेत, एक माझी उजवी बाजू आहे आणि एक माझी डावी बाजू आहे. याच्यावरून मी ओळखते की हा जो बाण आहे तो माझ्या उजव्या हाताला आहे. मी ज्या हाताने जेवते त्या हाताला हा बाण आहे. म्हणजे ही कुठली बाजू आहे, माझी राईट हँडची बाजू आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाजू ओळखू शकताय, म्हणजे बाणाची दिशा ओळखू शकताय. ही बाजू लेफ्ट झाली आणि ही बाजू राईट झाली, म्हणजेच इथं राईट आहे. बाणाची दिशा ही राईट आहे. अप म्हणजे काय, अप म्हणजे वर. बघा मी परत सांगतेय, अप म्हणजे पहिला पर्याय अप आहे, अप म्हणजे वर. लेफ्ट म्हणजे या बाजूला, आणि राईट आपण पाहिली आहे ही, आणि डाऊन म्हणजे खालच्या बाजूला. त्यामुळे आपल्याला जो पर्याय दिलेला आहे तो या तिन्हींमध्ये कुठंही नाहीये, ही आपली राईट बाजू आहे. म्हणजे ही राईट साइड, बाणाची दिशा ही राईट आहे. काय घडलं इथं, ही परवानगी मागितलेली नाहीये. तिसरा पर्याय आहे, मे आय कम इन सर, म्हणजे मी आत येऊ का, इथं परवानगी मागितलेली आहे. त्यानंतर चौथा पर्याय आहे, ओपन युअर बुक, इथं परवानगी मागितलेली नाहीये, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामुळं इथं 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मे आय कम इन सर, इथं परवानगी मागितलेली आहे, त्यामुळे 3 नंबरचा पर्याय येतो. पुढं प्रश्न 13वा, सर्वांना दिसत असावं. प्रश्न 13वा, फाइंड आउट एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह कोणता आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला पहिल्यांदा विरामचिन्ह हे माहीत असणं गरजेचं आहे. सर्व विरामचिन्ह तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत ते सगळे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. त्यावेळेसच तुम्हाला समजणार आहे की एक्सक्लेमेशन मार्क्स कुठलं आहे. तर पहिल्यांदा इथं आहे क्वामा, हे एक उद्गारवाचक चिन्ह नाहीये, एक्सक्लेमेशन मार्क नाहीये हे. त्यानंतर इथं आहे फुल स्टॉप, इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, आणि इथं आहे प्रश्नचिन्ह, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे आहे उद्गारवाचक चिन्ह. 3 नंबरचा पर्याय इथं बरोबर येतो. पुढं प्रश्न 14वा, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स आर युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा खालील वाक्यात किती विरामचिन्ह वापरली आहेत. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं, आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स माहीत असले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत. तर मी इथं जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते तुम्हाला सांगते. बघा या वाक्यामध्ये इथं वाक्य दिलंय, नो इट्स नॉट माइन, हे वाक्य दिलेलं, याच्यामध्ये किती पंक्च्युएशन मार्क्स यूज केलेत ते आपण आता पाहणार आहोत. पहिल्यांदा बघा, हे दुहेरी अवतरण चिन्ह इथून सुरू झालंय आणि इथं संपलंय. हे 2 जरी दिसत असले तरी हे पंक्च्युएशन मार्क एकच आहे. याचं कारण आहे, तो इथून दुहेरी अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात. बघा हे इथून चालू झालंय आणि इथं हे संपलंय, त्याच्यामुळं हे 1. त्यानंतर हा क्वामा दिसत असेल बघा, ते 2. हे ॲपस्ट्रॉफी 1 आहे बघा, हे 1, कॉमा हा 1, आणि हे ॲपस्ट्रॉफी आहे. इट्स मध्ये हा ॲपस्ट्रॉफी 1 आहे, हा 3,
आणि हे फुल स्टॉप एक दिलेलं आहे बघा इथं, हे 4 असे मिळून याच्यामध्ये एकूण पंक्च्युएशन मार्क्स 4 आले. तर इथं पर्यायामध्ये 3 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 1 आहे. आपण इथं 3 नंबरचा पर्याय बरोबर करणार आहोत. तर पुढे प्रश्न नंबर 15. हू कॅन नॉट फ्लाय म्हणजे कोण उडू शकत नाही. खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधलं कोण उडू शकत नाही. पहिल्यांदा आहे कॉक. कॉक म्हणजे कोंबडा, कोंबडा उडू शकतो. स्नेक, स्नेक म्हणजे काय, तर स्नेक म्हणजे साप, साप उडू शकत नाही. आपल्याला दुसराच पर्याय सापडलेला आहे. असं जरी असलं तरी मुलांनी काय केलं पाहिजे, 4ही पर्याय वाचले पाहिजेत. कदाचित शेवटच्या पर्यायामध्ये असंही येऊ शकतंय की 4ही पर्याय बरोबर आहेत, किंवा कधी कधी त्यांच्या चुकीमुळे 2-2 पर्याय सुद्धा बरोबर येतात. काही काही वेळा आपण जेव्हा सोडवतो प्रश्नपत्रिका, अशा वेळी 2 पर्याय सुद्धा बरोबर असू शकतात. त्यामुळं मुलांनी ही सवय आत्तापासूनच लावून घ्यायची की पहिला किंवा दुसरा पर्याय पाहून लगेच टिक करायचं नाही, 4ही पर्याय अगदी व्यवस्थित वाचून घेतले पाहिजेत. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं कॉक आहे, कॉक म्हणजे कोंबडा. स्नेक, स्नेक उडू शकत नाही, त्यामुळं आपण काय करूया, त्याला टिक करून घेऊया. तिसरा पर्याय आहे स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. आणि कुकू, कुकू म्हणजे कोकिळ. तर त्याच्यामुळं कोण उडू शकत नाही, याच्यातलं स्पॅरो, कुकू, कॉक हे सगळे उडतात, फक्त स्नेक आहे जो उडू शकत नाही. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 16वा. बघा प्रश्न 16वा. आय हॅव शॉर्ट टेल. बघा इथं काय म्हटलंय, मला लहान शेपूट आहे. मग बघा छोटं शेपूट, शेपूट टेल म्हणजे शेपूट, अँड लॉंग ट्रंक आणि मला लांब सोंड आहे. हू आय एम, मग मी कोण आहे. बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचायचाच नाहीये, तर ते ट्रान्सलेट करून तो प्रश्न समजून सुद्धा घ्यायचा आहे. आय हॅव अ शॉर्ट टेल. टेल म्हणजे काय, शेपूट, अँड लॉंग ट्रंक. ट्रंक म्हणजे, मी परत एकदा सांगते, सोंड. हू आय एम, मग मी कोण आहे. मग आपल्याला माहिती आहे छोटीशी शेपूट आणि लांब सोंड कोणाला असते, तर हत्तीला असते. टायगरला असते का, नाही. एलिफंटला असते का, तर हो. फॉक्सला पण नसते. आणि काऊ म्हणजे गाय, गाईला सुद्धा नसते. तर इथे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे प्रश्न नंबर 17. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोणती अक्षरे मोठी लिपीत लिहायला हवीत. आपल्याला हे शिकवलेलं असावं की कुठलं अक्षर, आपल्याला माहिती आहे सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटल लिहितात. त्यानंतर गावांची नावं, महिन्यांची नावं, मुलांची नावं ही सगळी आपण काय करतो, कॅपिटलमध्ये लिहित असतो. पुढं आपल्याला हे दिसत आहे एक, त्यांनी प्रश्न दिलेला आहे, मिस्टर डेव्हिज विजिट न्यूयॉर्क एव्हरी ऑक्टोबर हे दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला किती हे कॅपिटल लेटर्स यायला हवीत हे विचारलेलं आहे. तर सुरुवातीला मिस्टर या ठिकाणी कॅपिटल लेटर यायला हवंय. त्यानंतर शहराची सुरुवातीचं नाव आहे न्यूयॉर्कमध्ये, इथं आलं पाहिजे. आणि ऑक्टोबरचं O1, म्हणजे इथं एकूण 3 अक्षरे आहेत जी कॅपिटल लेटर्समध्ये यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण 5, 4 आणि 2 हा पर्याय न निवडता आपण 3 पर्याय निवडलेला आहे. पुढे प्रश्न 18वा. लुक ॲट द पिक्चर अँड गेस द फेस एक्सप्रेशन्स. म्हणजे चेहऱ्याचे भाव ओळखा. हे जे आपण चेहरा पाहतोय तो स्माइली आहे, हो की नाही, म्हणजे आनंदी दिसत आहे. मग ती अँग्री आहे का, नाहीये. अँग्री म्हणजे रागीट. सॅड आहे का, दुःखी आहे का, तर नाहीये. अफ्रेड, अफ्रेड म्हणजे घाबरतीये का, भित्रा चेहरा दिसतोय का, नाही. तर कसा चेहरा दिसतोय, हॅप्पी, अगदी आनंदी चेहरा दिसत आहे. म्हणजे आपण 4 नंबरच्या पर्यायाला इथं रंगवायचं आहे. पुढं 19वा प्रश्न. सॉल्व द पझल. मागं आपल्याला जसं पझल आलं होतं तसंच इथंही पझल आलेलं आहे. म्हणजे उभा शब्द आणि आडवा शब्द हे 2 शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत.
या इथं पर्यायात दिलेल्या अक्षरांचा वापर करून. तर सुरुवातीला आपण पहिलं अक्षर घेणार आहोत, तर बी अक्षर घेऊया. बी पासनं बियर आणि बी पासनं ब्लॅक, म्हणजे दोन्ही अक्षरं आपली इथं जुळलेली आहेत. बियर म्हणजे अस्वल आणि ब्लॅक हा रंगाचं नाव आहे. त्यामुळे पुढची अक्षरं आपण नाही बघितली तरी चालतात, कारण सी पासून तयार होत नाही, ए पासून सुद्धा तयार होत नाही, आर पासून सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे आपला ए पर्याय 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. जर आपण इथं बी घातलं तर बियर आणि ब्लॅक हा रंग तयार होतो. पुढं प्रश्न 20. डॅश डॅश एलिफंट इज अ बिग ॲनिमल. उपपद शोधा. उपपद म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहीत पाहिजे. जेव्हा शब्दाची सुरुवात ए, ई, आय, ओ आणि यू ने होते तेव्हा आपण शब्दापुढे काय लावतो? अँड लावतो. हे लक्षात ठेवायचंय. आणि या शब्दा व्यतिरिक्त जर जे ABCD मध्ये शब्द आहेत, ABCD मध्ये एकूण 26 शब्द आहेत. ABCD मध्ये एकूण किती शब्द आहेत? 26 शब्द आहेत. आणि त्याच्यापैकी 5 हे वॉवेल्स आहेत. हे वॉवेल्स आहेत. AEIOU. जेव्हा शब्दाची सुरुवात ए नी, ई नी, आय नी, ओ नी आणि यू नी होते तेव्हा शब्दाच्या पुढं आपण अँड लावतो. पण हे शब्द सोडून जे काही 21 शब्द उरतात ABCD मध्ये, ते शब्द जेव्हा सुरुवातीला येतात, जसं की सुरुवातीला बॉल शब्दापासनं जर एखाद्या वाक्याची सुरुवात चालू झाली असेल बॉलपासनं, तर त्याच्या पुढे आपण कोणतं उपपद लावणार आहोत? तर ए लावायचं. हे लक्षात ठेवा. हे कायम लक्षात ठेवा. अशा प्रकारचा एक तरी प्रश्न नेहमी आपल्या परीक्षेला येतो की आपण अँड कधी लावायचं आणि ए कधी लावायचं. त्यामुळे लक्षात ठेवा. इथं आता ई पासनं सुरुवात झालेली आहे बघा शब्दाची. मग ह्याच्यामध्ये ए, ई आहे, ई आहे. मग इथं ई असल्यामुळे त्याची सुरुवात आपल्याला कशापासून करायची आहे? अँड पासनं. शब्दाच्या सुरुवातीला जर AEIOU नी शब्दाची सुरुवात होत असेल तर त्याच्या पुढे अँड हे लावलंच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 निवडायचा आहे. पुढे बघा, आता आपण 21वा प्रश्न घेणार आहोत. देर आर मेनी रेड ॲपल्स. वाक्यातील विशेषण शोधा. मग या वाक्यामध्ये देर आर मेनी रेड ॲपल्स, इथं खूप ॲपल्स आहेत, पण ॲपल्स कसे आहेत? तर रेड आहेत. विशेषण या वाक्यामध्ये विशेष काय? ॲपल कसे आहेत? तर ॲपल रेड आहेत. त्यामुळे पर्यायामध्ये देअर हे विशेषण असू शकत नाही. मेनी, मेनी म्हणजे खूप, हे सुद्धा विशेषण असू शकत नाही. रेड, रेड म्हणजे ॲपल्स कसे आहेत? तर ॲपल्स लाल आहेत, हे इथं विशेषण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहेत. आणि ॲपल्स, ॲपल हे नाम आहे त्यामुळे ते विशेषण असू शकत नाही. पुढं प्रश्न 22. राईट द प्लुरल वर्ड्स फॉर गोट. गोट या शब्दाचा अनेक वचन शब्द शोधा. प्लुरल, प्लुरल म्हणजे काय? अनेक वचनी. सिंग्युलर आणि प्लुरल असते बघा. सिंग्युलर जेव्हा येतं तेव्हा सिंगल म्हणजे एकवचनी शब्द आपल्याला शोधायचा असतो, पण त्यांनी इथं एकवचनी शब्द आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला त्याचा प्लुरल शोधायचा. प्लुरल म्हणजे अनेकवचनी शब्द. तर गोट हा एकवचनीच त्यांनी दिलाय. गोट्स हा शब्द इथं जेव्हा यस लागतं तेव्हा गोट आणि गोट्स म्हणजे जास्त, जास्तसाठी आपण अनेक वचन वापरत असतो. त्यामुळे 2 नंबरचाच पर्याय इथं बरोबर आहे. इथं गोट नाही, इथं अनेक वचन लागू शकत नाही. इथं शिप्स, शिप्स म्हणजे मेंढ्या. आपल्याला त्यांनी गोट्सचं प्लुरल विचारलेलं आहे त्यामुळं गोट्स हे बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. पुढं क्वेश्चन नंबर 23 to 25. रीड दिस पॅसेज अँड राईट द आन्सर. उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. मल्हार वॉज अ फिशरमॅन. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट नियर द सिया. ही वेंट डाऊन टू द सिया एव्हरी डे टू कॅच अ फिश.
म्हणजे तुम्हाला हा उतारा वाचता आला पाहिजे आणि वाचणं झाल्यानंतर तुम्हाला तो उतारा समजला सुद्धा पाहिजे. नुसतं उतारा वाचता येऊन उपयोग नाही, तो उतारा समजला पाहिजे, तेव्हाच आपल्याला खालील दिलेल्या प्रश्न सोडवता येतील व्यवस्थित. बघा प्रश्न क्रमांक 23, हु वॉज अ फिशरमॅन, कोळी कोण होता? तर कोळी कोण होता? मल्हार. बघा पर्यायामध्ये आहे मल्हार वॉज अ फिशरमॅन. पहिल्याच वाक्यामध्ये आहे की फिशरमॅन कोण होता, कोळी कोण होता? तर मल्हार. फिशरमॅन, हिज वाईफ का फिश? तर मल्हार नावाचाच कोण होता, कोळी होता. देन 24, वेअर वॉज ही लिव्ड, तो कोठे राहत होता? बघा सिया, हट, हाऊस का ग्राउंड? बघा आपण उतार्यामध्ये शोधूया. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट. म्हणजे तो कुठं राहत होता त्याच्या बायकोसोबत? एका लिटिल हट. हट म्हणजे झोपडीमध्ये राहत होता. हाऊस म्हणजे घरात राहत नव्हता, ग्राउंडवर म्हणजे खाली राहत नव्हता जमिनीवर, सिया म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा राहत नव्हता, तो झोपडीमध्ये राहत होता. इथं शेवटचा प्रश्न आहे 25वा. सी, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर फिश. यमक जुळणारे शब्द लिहा. आता याच्यामध्ये यमक जुळणारा शब्द म्हणजे काय? शेवटचे 2 अक्षर सारखे असणारा शब्द. यमक जुळणारा शब्द लक्षात घ्या तुम्ही. यमक जुळणारे शब्द म्हणजे शेवटचे अक्षर सारखे असणारा. मग फिश सोबत शेवटचे अक्षरे सारखी असणारा शब्द कॅच नाहीये, सिया नाहीये, सन नाहीये. फिशला हा डिश हा शब्द यमक जुळणारा आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. प्रश्न हे व्यवस्थित वाचून सोडवायचे असतात, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा वाचायचा आहे, समजून घ्यायचा आणि मगच सोडवायचा आहे. खरं तर इंग्रजी हा स्कोरिंगचा विषय आहे, त्याच्यामध्ये पटकन मार्क्स पडतात, पण समजल्यानंतर कुठलाही प्रश्न वाचून तो समजून घ्यायचा आणि मगच सोडवायचा. आज इथे इंग्रजीची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. धन्यवाद.